8-10 किलोमीटर आहे, तसं माचापूरपासून पलीकडे 8-10 किलोमीटर आहे. म्हणजे आपण एकाच परिसरातली सगळी आपण माणसं आहोत. तर आपण ज्या विषयानं आपण आज भेटलेलो आहोत की तो विषय आहे की मराठी भाषा आणि अभिजात मराठी भाषा. म्हणजे अशा प्रकारचा विषय मला वाघमारे सरांनी दिला. जेव्हा एखाद्या भाषेबद्दल काही दर्जा प्राप्त होतो किंवा एखादा ग्रंथ येतो किंवा त्या भाषेला काही सन्मान प्राप्त होतो, तेव्हा त्या भाषेसंदर्भातली चर्चा ही सगळीकडे सुरू होते. आणि तशी चर्चा आता 12 ऑक्टोबरला जेव्हा 2024ला हा दर्जा जाहीर केला आणि परवा त्याचं पत्र मिळालं, म्हणजे दर्जा दिल्याचं केंद्र सरकारकडनं. आता असा प्रश्न अनेकांना पडला की अभिजात म्हणजे काय, म्हणजे याच्यापूर्वी ती अभिजात नव्हती का, किंवा आता असं काय झालेलं आहे की ज्याला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं भाषेला काय फरक पडेल. हे असे अनेक अनुत्तरित प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये आहेत. म्हणजे अनेक मित्रांनी आम्हाला प्रश्न विचारले, भेटल तिथं ह्याच्यावर चर्चा झाली. खऱ्या अर्थाने किंवा केंद्र सरकारचं हे धोरण आहे, जे की धोरण 2004पासून ते सुरू झालं. आणि त्यांनी असं ठरवलं गेलं की आपल्या हा जो भारत देश आहे किंवा हिंदुस्थान हा जो उपखंड आहे हा संपूर्ण जगामध्ये हा वेगळा आहे. यामुळं इथली संस्कृती वेगळी आहे. त्याचं कारण इथल्या अनेक भाषा या उपखंडामध्ये आहेत. आणि त्यामुळं जेवढ्या आपण प्राचीन म्हणून आपण गणले जातो किंवा आपण समजले जातो, तितक्याच आपल्या भाषासुद्धा प्राचीन आहेत. आणि या सगळ्या प्राचीन भाषेचा आपल्याला कुठंतरी क्रम लावता यावा का. म्हणजे आपल्याला नेहमी आपल्यामध्ये अशी एक शोधवृत्ती असते की या भारतामध्ये कुठली संस्कृती पहिली असेल, कुठली भाषा पहिल्यांदा जन्माला आली असेल. म्हणजे असा एक सर्वसाधारण समज सगळ्यांच्याच मनामध्ये असतो. तसं आपल्या मनामध्ये असतो की अलीकडं आपण एक डिक्लेअर करून टाकतो, लिगाडे सर, मंदिर दिसलं की हेमाडपंथी आणि भाषा दिसलं की संस्कृत. म्हणजे आपले असे एक प्रचंड गैरसमज आहे की प्राचीन मंदिरं म्हणजे हेमाडपंथींनी बांधली आणि प्राचीन भाषामध्ये संस्कृतच भाषा आहे. पण असं नाही. म्हणजे हे सगळे अलीकडले संदर्भ आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या आणखीन आपल्याला 1,500 वर्ष पुढं जाता येतं, तेव्हा आपल्याला भारतामधल्या अनेक भाषांचा शोध आपल्याला लागतो. असा एक क्रम ठरला गेलेला होता. म्हणून त्यांनी पहिल्यांदा दर्जा हा बंगालीला दिला, तमिळला दिला, कन्नडला दिला. आणि पुन्हा अशी एक मागणी सुरू झाली की आमची भाषा ही अभिजात नाही का. आणि त्या निमित्तानं अनेक लोकांनी अभ्यास केला, अनेक लोकांनी अहवाल दाखल केला. आणि त्या अहवालाबद्दल जी की आपल्याला दिलेलं आहे की त्याचं थोडंसं चिंतन आपल्या समोर आम्ही ठेवतो. आणि पुढं अभिजात म्हणजे आपल्याला पुढं काय करायचं आहे किंवा सरकार काय करणार आहे किंवा आपल्या हातामध्ये काय करण्यासारखं आहे याच्याबद्दलचा थोडासा विचार तुमच्यामध्ये ठेवतो. कारण तुम्ही सगळे सुज्ञ आहात, तुम्हालाही सगळे वृत्तपत्रांमधून किंवा अनेक लेखांच्यामधून या सगळ्या माहितीच तुम्हाला मिळालेल्या आहेत. तुम्ही असे काही निवड कोरी पाटीत होण्याचीच नाही आहे या ठिकाणी असं मला वाटतं. म्हणून खरं तर भाषा ही अशी गोष्ट आहे की ज्या भाषेला कुठल्याही प्रकारचा विषमतेचा स्पर्श होत नाही. पण आपल्या समाजाची रचना आपण जर पाहिली तर आपल्या समाजाच्या रचनेमध्ये विषमतेशिवाय काही नाही. म्हणजे किती मोठा म्हणजे फरक आहे. संस्कृती आणि भाषा असे दोनच घटक आहेत. त्याच्यासोबत इतिहास येतो की याला आपल्याला कुठल्याही धर्मामध्ये, कुठल्याही जातीमध्ये, कुठल्याही वंशिकतेमध्ये, आपल्याला कुठल्याही प्रदेशामध्ये आपल्याला त्याला बांधता येत नाही. त्यामुळे भाषा आणि संस्कृती ही संबंध समाजाची असते. जेव्हा एक माणूस हा भारतामधला किंवा महाराष्ट्रामधला माणूस जेव्हा अमेरिकेमध्ये जातो तेव्हा तो मराठी भाषेचं प्रतिनिधित्व करत असतो. त्याला जो सन्मान मिळतो तो या भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान खऱ्या अर्थाने होत असतो. म्हणून भाषा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून ह्या भाषेचा आपण विचार करत असताना की आपल्याला असं लक्षात येतं की आपण असं नेहमी आमच्याकडे असा इतिहास आतापर्यंत ज्ञात होता की 6व्या शतकाच्या अगोदर आम्हाला मराठी भाषेच्या इतिहासाच्या शोधामध्ये जाता येत नव्हतं. 680चा जो की ताम्रपट आहे की त्या ताम्रपटाच्या आधारे जे काही शब्द आम्हाला सापडत होते तेवढाच आम्ही इतिहास भाषेचा मान्य करत होतो. त्या पुढे आपल्याला जाता येत नव्हतं. पण जेव्हा अधिक शोध जेव्हा घेतला गेला तेव्हा आपल्याला पहिला ग्रंथ सापडला, तो म्हणजे सातवाहन राजा हाल यांचा गाथा सप्तशती हा ग्रंथ. म्हणजे हा इसवी सनातल्या 2ऱ्या शतकातला हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ त्या काळामधल्या बोली भाषेमध्ये, ज्याला आपण प्राकृत भाषा म्हणतो, त्या भाषेमध्ये लिहिलेला आहे. आणि साधारणतः या ग्रंथामध्ये आहे काय, म्हणजे आज जी काही आपण जात्यावर बसल्यानंतर जी काही स्त्रिया ओव्या गातात,
ज्या ओव्यामधून आपल्या कुटुंबाचं, आपल्या नातेवाईकांचं, आपल्या परिसरातल्या घटनेचं की आपल्या परिसरामधल्या काही दैवतांचं की आपल्या परिसरामधल्या पीक पाण्यांचं जे काही वर्णन करतात की आपल्या परिसरामधल्या लोकजीवनांचं जे काही चित्रण असतं की ते चित्रण जशा बायका आपल्या जात्यावरल्या ओवीत करतात, तसं राजा हाल यांनी त्या काळामध्ये गाथा सप्तशतीमध्ये तेच वर्णन केलेलं आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, म्हणजे हा आपल्यासाठी खूप मोठा पुरावा आहे की मराठीमधलं जे काही लोकसाहित्य आहे ती प्रचंड फार जुनं आहे, फार प्राचीन आहे ते. म्हणजे तो पुरावा आपल्याला त्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो. आणि मराठी भाषेचं किंवा मराठी माणसांचं आणि मराठी संस्कृतीचं लोकजीवन आपल्याला त्या ग्रंथामध्ये पाहायला मिळतं की हा मराठी माणूस आहे कसा, त्याचं जगणं कसं आहे, म्हणजे तो शेतीशी कसा जोडलेला आहे, म्हणजे तो नांगरट करतो असं सांगितलेलं आहे की समूहानं तो राहतो असं सांगितलेलं आहे की एकमेकांच्या सुखदुःखात राहतो असं त्याच ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आणि उत्सवप्रिय हा माणूस आहे त्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे हा अभिजात भाषेत दर्जा देत असताना हा एक प्राचीन आणि महत्त्वाचा पुरावा समजला. तर दुसऱ्या आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की हा गाथा सप्तशती ग्रंथ हा पैठणमध्ये लिहिला गेला. जे मराठी भाषेत जे काही आद्य ग्रंथ निर्माण झाला त्याला आपण विवेक सिंधू म्हणतो, पण त्याच्या अगोदरचा जो काही ग्रंथ आहे तो गाथा सप्तशती हा ग्रंथ आहे आणि तो मराठवाड्यामध्ये पैठणमध्ये जन्माला आला. पुन्हा आपल्याला असा आपल्या अभिमानाची गोष्ट आहे की मराठवाडा ही मराठी भाषेची जन्मभूमी आहे. म्हणजे मराठवाडा ही मराठी संस्कृतीची जन्मभूमी आहे. हा आपल्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्या पुढं आपण आणखीन थोडं सरकलो पुढच्या काळामध्ये तर जुन्नरच्या परिसरामध्ये नाणे घाट आहे आणि ब्राह्मी लिपीमध्ये शिलालेख त्या ठिकाणी लिहिलेला आहे की घाटावरील लोकांना कोकणामध्ये उतरता यावं प्रवासाच्या निमित्तानं म्हणून तो शिलालेख कोरलेला आहे. आणि ज्यांना त्या जायचं आहे तिथून मध्ये म्हणजे कोकणात उतरायचं आहे त्यांनी काही पैसा द्यायचा आहे. म्हणजे त्या काळामध्ये टोल होता, म्हणजे पहिला टोल भारताने सुरू केलेला आहे, ऑस्ट्रेलियाने सुरू केलेलं नाही. म्हणजे गडकरी साहेब म्हणतात की ऑस्ट्रेलियामध्ये टोल संस्कृती आली पण ती पहिल्यांदा भारतात होती. म्हणजे एक विशिष्ट पैसे द्यायचे आणि त्या माणसाने खाली उतरायचं. तर तो जो शिलालेख आहे तो ब्राह्मी लिपीत आहे आणि ब्राह्मी लिपीचा आणि मराठी भाषेचा सहसंबंध आपल्याला पाहायला मिळते. आणखीन आपण जर पुढे गेलो अजून इसवी सनाच्या कालखंडामध्ये आपण जर गेलो तर मराठी भाषेचा सगळ्यात महत्त्वाचा आणि समृद्ध ग्रंथ हा पैशाची भाषेमधून आलेला आहे. आणि तो इथे तिथे आलेला नाही तर तो जम्मू काश्मीरमध्ये आलेला आहे. आपला विदर्भाचा कवी गोनाड्य हा जम्मू काश्मीरमध्ये जातो, तो त्या राजघराण्यामध्ये तो स्थिर होतो. जसे आपल्याकडे पूर्वी नवरत्नांचा दरबार होता तशा नवरत्नांच्या दरबारामध्ये एक आपलं पद ग्रहण करतो आणि उरलेल्या वेळामध्ये त्यांनी बृहत्कथा नावाचा ग्रंथ लेखन केला. म्हणजे हा बृहत्कथा ग्रंथ म्हणजे हेच त्या काळामधलं आलेलं लोकजीवन आहे आणि ते जम्मू आणि म्हणजे उत्तर भारत आणि महाराष्ट्र संस्कृतीचं ते मिश्रणातलं अशा प्रकारचं सगळं गीत आहे. तुम्ही असं म्हणाल की पैशाची आणि मराठीचं काय संबंध आहे, म्हणजे जुन्या काळामध्ये गद्य आणि पद्य अशा प्रकारच्या भाषा होत्या आणि पद्य भाषा ही पैशाची भाषा म्हणून समजली जात होती. म्हणून पैशाची भाषा ही त्या काळामधली ही बोली भाषा आहे. त्या काळामधली ही सुद्धा प्राकृत भाषा आहे. आणि पैशाच्या भाषेमधले जी काही वाक्यप्रचार आहेत, जी काही रूपं आहेत, जी काही शब्द आहेत ती मराठी भाषेची मिळतात, जे शब्द हे संस्कृत भाषेशी मिळत नाही आहेत. म्हणजे हा जो वारसा आपल्याला पाहायला मिळतोय की मराठी भाषेचा जो काही प्रवाह आपण पाहतो आहोत की जेवढा आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो त्याच्यापेक्षा आपल्याला कित्येक प्रमाणामध्ये आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर आपल्याला मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचा प्रसार झालेला सुद्धा आपल्याला दिसतो आहे. म्हणजे हा सगळी केंद्र आपल्याला खऱ्या अर्थाने काय सांगत असतात तरी खऱ्या अर्थाने की मराठी माणसांचं हे कर्तृत्व सांगत असतात. म्हणजे मनुष्य स्थलांतर जेव्हा करतो त्याच्यावर अनेक प्रकारांची परिस्थिती येते. तो राजकारणी असतो, तो व्यवसायात स्थलांतर करत असतो किंवा आणखीन काही निमित्तानं दुष्काळाच्या निमित्तानं स्थलांतर करत असतो. परंतु जेव्हा अनेक कारणांनी जरी स्थलांतर त्यांनी निर्माण केलं तरी तो त्या संस्कृतीमध्ये तो मिसळलेला नाही, हे लक्षात घ्या मुद्दा. तरी त्याने तिथे आपली संस्कृती निर्माण केलेली आहे. ही आपली संस्कृती निर्माण करणे म्हणजे काळाच्या पटलावर म्हणजे टिकून राहणं हे महाराष्ट्रातल्या माणसाला हे जमलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला भाषा खूप महत्त्वाची आहे. म्हणून मराठी भाषेचा पूर्व इतिहास आपण सांगत असताना हा इतिहास आपल्याला संस्कृती न सांगता आपल्याला पैशाच्या भाषेसोबत सांगता आला पाहिजे. आणि पैशाची भाषा ही जम्मू काश्मीरमधल्या काही रानटी टोळ्यांची भाषा होती असं म्हटलं जातं आणि तीच भाषा पुढच्या काळामध्ये भारतामध्ये ती लिंक लँग्वेज म्हणजे काव्याची भाषा म्हणून ती पुढं आली आणि त्या भाषेमध्ये त्यांनी ग्रंथकार लेखन केला. त्याचं आपल्याला परिचित रूप म्हणजे कथासरिता सागर नावाचं, ज्याला 5 खंडामध्ये भावे यांनी त्याचा अनुवाद केला, तो कथासरिता सागर हा ग्रंथ होय.
म्हणजे हा सगळा इतिहास आपण भारतामध्ये आपण पाहतो आहोत की इतरत्र काय परिस्थिती आहे. एकदा आपल्यालाच लक्षात येतं जेव्हा आम्ही स्वतंत्र झालो आणि 1956ला आपल्याकडे प्रांतवार रचना आपल्याकडे निर्माण झाली आणि 60ला महाराष्ट्र निर्माण झाला, की असं म्हटलं जातं की याच्या अगोदर मराठी भाषेचा वावर म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारची सगळी जी राष्ट्र आहेत, म्हणजे बडोदा गुजरातसारखं राष्ट्र आहे, म्हणजे कर्नाटकसारखं राष्ट्र आहे, मध्य प्रदेशसारखं राष्ट्र आहे, तामिळनाडूसारखं राष्ट्र आहे, आंध्रासारखं राष्ट्र आहे, याच्याशिवाय उत्तर भारत काशीसारखं राष्ट्र आहे, ओरिसासारखं एखादं राष्ट्र आहे, जम्मूचं माता सांगितलं राजस्थानसारखं एका राष्ट्र आहे. या सगळ्या राष्ट्रामध्ये आजही मराठी भाषा बोलली जाते आणि याच्यापूर्वी ते 1200 वर्षापासून सुद्धा ती बोलली जाते. म्हणजे खरं तर हा संकोच झाला मराठी भाषेचा. खरं तर म्हणजे सांगायचं म्हणजे पुलंची अनेक नाटकं इंदोरला लिहिली गेलेली आहेत, म्हणजे इथं तिथं लिहिली आहे. अनेक नाटकांचे प्रयोग त्यांच्या इंदोरला झालेली आहेत. म्हणजे जसं शिरवाडकरांची नाटकं जेवढी इथं झाली तेवढी गुजरातमध्ये सुद्धा झालेली आहेत. म्हणजे ह्याचं कारणच असं होतं की भारताच्या इतिहासावर जवळपास 1000 वर्ष मराठी माणसाने राज्य केलेलं आहे. म्हणजे आता इतिहासाचे प्राचार्य आणि इतिहासाचे सर म्हणजे आपल्या सभागृहामध्ये उपस्थित आहे, त्यांना पक्का असं माहिती आहे की राष्ट्रकुटापासून जर आपण पाहिलं की वाकाटकापासून जर पाहिलं तर हे सगळं महाराष्ट्रीयन राज्य होते आणि या राज्याचं राज्य संपूर्ण जवळपास काही हिंदुस्थान उत्तर भारतात काही भाग सोडला तर दक्षिण भारतात हे जवळपास राज्य होतं. हे राजे खरे मराठी होते. आणि आपल्याला माहिती आहे की मुस्लिम आपल्याकडे आले, उर्दू भाषा आपल्याकडे आली, इंग्रज आपल्याकडे इंग्रजी भाषा आपल्याकडे आली. जसं हे राजे जिथं गेले, जे आज होळकर म्हणजे इंदूरला स्थिर आहेत, शिंदे ग्वाल्हेरला स्थिर आहेत, म्हणजे याचा अर्थ असा आहे की तिथे मराठी भाषा ही बोलली लिहिली वाचली जाते, हे लक्षात घ्या. जसे तंजावरला इंकोजिझम स्थिर झाले, तिथंही मराठी संस्कृती नांदते. किंवा बडोद्याला सयाजीराव गेले, तिथंही मराठी संस्कृती नांदते आहे. किंवा जेव्हा शहाजी राजे हे त्या काळामध्ये बेंगलोरला राहायला गेले तेव्हा शहाजी राजांनी 78 घरांनी कोल्हापूरची ब्राह्मण त्यांनी बेंगलोरला स्थायिक केली. आजही बेंगलोरच्या त्या प्रांतामध्ये मराठी संस्कृती नांदते आहे. म्हणजे असा अनेक इतिहास आपल्याला सांगता येतो. एकनाथ महाराज त्या काळामध्ये म्हणजे म्हणजे काशीला गेले आणि तिथं त्यांनी एकनाथी भागवत नावाचा ग्रंथ लेखन केला. संस्कृतमधून लिहिला नाही, तो मराठीमधून लिहिला म्हणून विरोध केला. त्यांनी असं सांगितलं की संस्कृतमधून लिहिला नाही म्हणून विरोध करू नका. भाषेचं काम आहे की विचार देणं, भाषेचं काम आहे की प्रगट होणं, भाषेचं काम आहे की चिंतन करायला भाग लागणं, भाग पाडणं. म्हणजे भाषेचं काम हे आहे. म्हणजे ते काम मराठी आमची भाषा करते का एवढंच पाहतं. जेव्हा काशीच्या पंडितांनी हा ग्रंथ वाचून पाहिला तेव्हा काशीच्या संस्कृत पंडितांनी एकनाथी भागवताची ग्रंथाची काशीमध्ये मिरवणूक काढली. तेव्हा त्यांनी पहिला प्रश्न केला होता की मराठी भाषा म्हणजे तुम्ही जर म्हणत असाल संस्कृत भाषा जर देवी केली, प्राकृत काय चोरापासून आली का? म्हणजे प्राकृत काही कुठून आम्ही लुटून आणलेली आहे का? ती याच भूमीमधली, याच संस्कृतीतून जन्माला आलेली, याच लोकांच्या भाषेतून ती आलेली बोलीभाषा आहे. लोकांना जी भाषा कळते, ज्या भाषेमध्ये तो साहित्यिक लिहितो, म्हणजे ती भाषा ही टिकते असा त्याचा तो अर्थ होतो. कारण त्या बोलीभाषेतल्याच लोकांना खऱ्या अर्थाने त्या विचाराची तत्वज्ञानाची गरज असते, हे नाताने ओळखलेलं होतं. म्हणजे असे अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. पुढची गोष्ट आहे की आपण थोडंसं भारताच्या पुढे आम्ही बाहेर जर गेलो तर आपल्याला आजही अमेरिकेमध्ये सुद्धा मराठी शाळा सुरू झालेल्या आहेत, दुबईमध्ये सुरू झालेले आहेत, ऑस्ट्रेलियामध्ये सुरू झालेले आहेत, किंवा जर्मनीमध्ये, मॉरिशसमध्ये तर मराठी वृत्तपत्रच चालतं मायबोली नावाचं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने चालतं. तुम्ही नेटवर सर्च करा, तुम्हाला सुद्धा ते पाहायला मिळेल. म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं 113 देशामध्ये मराठीमधून आकाशवाणी केंद्रावर बातम्या सांगितल्या जातात. म्हणजे 48 साहित्याचे प्रकारामध्ये ही भाषा आहे आणि 52 प्रकारच्या बोलीभाषा मराठीमध्ये बोलल्या जातात. ही मराठी भाषेची खऱ्या अर्थाने समृद्धता आहे. म्हणजे हिंदुस्थानच्या सगळ्या भाषेचा जर आपण विचार केला, एवढे वाङ्मयाचे प्रकार आणि एवढी बोलीभाषा ही कुठल्याही बोलीभाषेला प्राप्त झालेली नाही. आणि याच भाषेमध्ये जो की संमेलनाचा उत्सव होतो आहे तसा एकाही भाषेमध्ये आपल्याकडे तर होत नाही. म्हणून आपण दिल्लीला संमेलन भरवणे हे काही नवीपणाची गोष्ट नाही, कारण की या भूमीतल्या अनेक राज्यांनी दिल्ली एकदा नाही दोनदा नाही 100दा ती सर केलेली आहे. हे लक्षात घ्या जरा मुद्दा. एवढंच नव्हे, तुम्ही म्हणाल की तुम्ही तलवारीच्या पातळीवर दिल्ली सर केली, पण आमच्या संत नामदेवाने संतांच्या सामर्थ्याने, वैष्णवांच्या विचाराच्या सामर्थ्याने त्यांनी 4 राज्य संपादन केलेली होते. उत्तर भारत, गुजरात, राजस्थान आणि पंजाब या सगळ्या प्रांतामध्ये संत एकनाथांनी मराठी भाषेचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार त्यांनी केलेला होता. हे सामर्थ्य कशामधलं आहे? हे सामर्थ्य खऱ्या अर्थाने या भूमीच्या पुत्रांचं सामर्थ्य आहे.
म्हणजे आम्हाला या भूमीने जो विचार दिला, जी प्रवृत्ती आम्हाला दिली, की जी भूमिका आम्हाला दिली, ती इतकी समन्वयाची भूमिका आहे. जिथं तुम्ही जाल तिथं तुम्ही पाय रोवून उभे राहाल, अशा प्रकारची ती भूमिका आहे. म्हणजे भक्ती आणि शक्ती या दोन्हीच्या सामर्थ्याने मराठी भाषेचा संचार हा भारतभर राहिला गेलेला आहे. म्हणून आपण असं म्हणतो की मराठी भाषा ही अभिजात आहे. मग आज दर्जा दिला तर त्याची वेगळी गोष्ट आहे, परंतु या भाषेचा प्रभाव आपल्याला याच्या अनादी काळापासून तो आपल्याकडे अभिजातच होता, आपल्याला इथं लक्षात येत आहे. दुसरा एक मराठी भाषेतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अशा प्रकारचा आहे, ही जी मराठी भाषा आपण बोलतो आहोत, ही भाषा कायम ही बोलीशी जोडली गेलेली आहे. कधी ही भाषा उच्चभ्रू वर्णांशी किंवा उच्चवर्णीयांशी किंवा समाजातल्या प्रतिष्ठित लोकांशी ती बोलली गेलेली नाही, किंवा त्यांच्या अभिजनांच्या भाषेची भाषा कधीही राहिलेली नाही. कारण की मराठी भाषा कुठल्याही काळामध्ये राहिलेली असेल, त्या मराठी भाषेला सोबतच्या त्या काळामधल्या भाषेचा कायम जाच किंवा संघर्ष त्या भाषेला हा करावा लागलेला आहे. हे मराठी भाषेचं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण असं नेहमी असं म्हणतो की महाराष्ट्रातील किंवा भारताची संस्कृती ही वेगळी आहे, ही वर्णव्यवस्था प्रधान संस्कृती आहे किंवा वैदिक धर्मप्रधान ही संस्कृती आहे. परंतु मराठी भाषा अशी एकच भाषेने, भाषेमध्ये असे एकच साहित्यिक आहेत, या भाषेने कुठल्याही पद्धतीमध्ये वैदिक आणि वर्णव्यवस्थेचा छायासुद्धा मराठी भाषेवर कधीही पडू दिलेली नाही. म्हणजे विवेकसिंधू नावाचा ग्रंथ मुकुंदराजाने आपल्या अंबेजोगाईला लिहिला. तो का लिहिला, म्हणजे आपण त्याचं उत्तर जर शोधलं तर त्यांना असं सांगायचंच होतं की तत्वज्ञानाची विचार मांडणी त्यांना मराठीमधून करायची होती. म्हणजे जोपर्यंत आम्ही तत्वज्ञान लोकांच्या बोलीभाषेमध्ये घेऊन जात नाही, तोपर्यंत त्या लोकांना अध्यात्माचंच काय, कुठल्याही प्रकारचं तत्वज्ञान समजून येत नाही. म्हणजे मराठी भाषेच्या जन्मांच्या काळापासून आपण जर पाहिलं तरी मराठी भाषा ही विचार देणारी भाषा, तत्वज्ञानाची भाषा, धर्म विचार सांगणारी भाषा आणि त्याचा प्रसार करणारी भाषा म्हणून समाजामध्ये कायम प्रमाणामध्ये तिने आपलं स्थान निर्माण केलेलं आहे. हाच विचार पुढच्या काळामध्ये आपण जर 100 वर्षामध्ये ज्ञानेश्वरांकडून जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतं, ज्ञानेश्वरांना संस्कृत नव्हती का, येत होती. म्हणजे असं काही नव्हतं त्यांना, परंतु त्यांनी ओळखलेलं होतं की आजचा जो काही धर्माचा बाजार मांडला गेलेला आहे, यज्ञामध्ये अनेक प्रकारच्या पशूंच्या आहुती दिल्या चाललेल्या आहेत, अनेक प्रकारांची विषमता समाजामध्ये माजलेली आहे, किंवा समाजामध्ये खूप वर्णव्यवस्था प्रधान समाज झालेला आहे, समाज प्रचंड कर्मकांडाच्या आहारी गेलेला आहे आणि समाजाची विवेकबुद्धी हरवलेली आहे. जेव्हा समाजाची विवेकबुद्धी हरवलेली असते तेव्हा तो समाज खऱ्या अर्थाने कुठल्याही प्रकारची प्रगती करू शकत नाही, किंवा तो समाज खऱ्या अर्थाने आपल्या काळाच्या पटलावर आपलं अस्तित्व टिकून ठेवू शकत नाही, तो समाजाचा ऱ्हास होतो. म्हणून ज्ञानेश्वरांना हे समजलेलं होतं. म्हणून ज्ञानेश्वरांना संस्कृत भाषा येत असताना सुद्धा ते असं म्हणा, इतकं मोठं आपल्याकडं समर्थ अशा प्रकारचं ज्ञान आहे. म्हणजे एक युग नाही, म्हणजे अनेक युगो तारण्याची क्षमता ज्या भगवद्गीतेमध्ये आहे, ही भगवद्गीता जर आम्ही संस्कृत भाषेच्या माध्यमातून जर बंदिस्त करून ठेवत असू आणि त्याला जर आम्ही वर्णव्यवस्थेचा स्पर्श करत असू तर या समाजाचं फार वाटोळ होणार आहे. त्यामुळं त्या काळामधल्या तमाम वैदिकवाल्यांचा आणि त्या काळामधल्या तमाम उच्चगुरू वर्गांचा आणि त्या काळामधल्या तमाम विद्वान पंडितांचा ज्ञानेश्वरांनी विरोध पत्करला. कारण अगोदर तो विरोध होताच, पण त्यांनी असं म्हणाले, विरोध तुम्ही आता केलेलाच आहे. म्हणजे तुम्ही आता माझ्या बाबतीमध्ये जे काही छळ करायचा आहे तो कुठला राहिलेला आहे. म्हणजे साधी आळंदीत भिक्षा मागू दिली नाही, इंद्रायणीमध्ये आंघोळ करू दिली नाही, मागितलेली भिक्षा आळंदीमध्ये बसून खाऊ दिलेली नाही. म्हणजे आणखीन तुम्ही छळ करायचं राहिलेच काय, आणखीन काय छळ करायचा असेल ते करा, असा त्यांना निर्धारच केलेला होता. आणि हा त्यांना विचार निवृत्तीनाथांनी दिलेलाच होता. जर आपण जाण्याच्या अगोदर या समाजाला आपण जर ज्ञानाच्या कक्षेमध्ये जर आपण आणलो आणि मराठी भाषेतून जर आपण ज्ञानाच्या कक्षेमध्ये जर आपण आणलो तर खऱ्या अर्थाने हा समाज पुढे आपोआपच आपल्या मार्ग निवडेल. आणि तेच झालं, आपल्याला लक्षात येतंच ते पुढे. आणि म्हणून त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ हा भगवद्गीतेवर त्यांनी नेवासा या ठिकाणी लिहिला आहे. खरं तर हा ज्ञानेश्वरी ग्रंथ हा कसा निर्माण झालेला आहे, म्हणजे मराठी भाषा ही नेहमी चर्चा, संवाद आणि परिसंवाद याच्यातूनच पुढे आलेली आहे. म्हणजे ती अशी कधीही अशी एका बंदिस्त खोलीमध्ये जन्माला ती आलेलीच नाही. ज्ञानेश्वरांनी खऱ्या अर्थाने भगवद्गीतेच्या श्लोकावर केलेलं ते काय आहे, निरूपण आहे, बाकी काही नाही, ते निरूपण आहे. आणि निरूपण हे लोकांना घेऊन केलं. म्हणून मराठी भाषेला एक जुनी सवय आहे, परिसंवादाची सवय, चर्चेची सवय, संवाद साधण्याची सवय, लोकांमध्ये जाण्याची सवय ही या भाषेला खऱ्या अर्थाने फार जुन्या काळापासून आहे. ही भूमिका आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि त्यामुळं आपण असं म्हणतो की ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरीमधली जी की भाषा आहे ती त्या काळामधली खऱ्या अर्थाने ती बोली भाषा आहे. म्हणजे ती भाषा म्हणजे मुकुंदराजांची असेल, ती भाषा भरतकथा
गुणाढ्याची असेल, ती भाषा राजे हाल यांची असेल, ती भाषा ज्ञानेश्वरांची असेल, किंवा पुढे येणाऱ्या चक्रधरांची जी भाषा असेल, या सगळ्या भाषेचे प्रभाव आपण जर जोडले, एकाही युगपुरुषांनी समाजाच्या ज्ञानासाठी म्हणजे त्या काळामधल्या उच्चभ्रू लोकांच्या भाषेतून आपला संवाद साधलेला नाही. म्हणजे समाजाला जर आम्ही ज्ञान जर देऊ नाही शकलो तर समाज उभा राहू शकणार नाही. आणि केवळ ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीमधून किंवा त्या काळामधल्या प्राकृतमधून लिहिला, याच्यामुळेच पुढचा वारकरी संप्रदाय पुढे आला. आणि आपल्यालाच माहिती आहे की वारकरी संप्रदायामध्ये कुठल्या प्रकारचे आचार्यांचा लिखित आहे का? कुठेही लिखित नाही, कुठेही लिखित नाही. फक्त नामदेवाने एका ठिकाणी असं म्हटलेलं, एक मनाने निर्मळ वाचने रसाळ, त्याच्या गळामाळ असो नसो, याला वारकरी समजा असं त्यांनी म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे इतकी सोपी, म्हणजे धर्म कसा असावा, म्हणजे धर्म हा खऱ्या अर्थाने लवचिक असावा, म्हणजे धर्मामध्ये खऱ्या अर्थाने समाजाच्या भावभावनेचं प्रतिबिंब असावं, समाजामध्ये खऱ्या अर्थाने त्या लोकांच्या प्रश्न सुटण्याची भावना असावी. प्रत्येकाला वाटला पाहिजे की हा धर्मातनं मला माझ्या आत्म्याला किंवा मला माझ्या मनाला काहीतरी मिळणार आहे, विचाराची प्रभाव मिळणार आहे, ही भूमिका त्या धर्मामध्ये असावी. म्हणजे अशा प्रकारचे विचार आपल्याला ह्या सगळ्या धर्माने दिलेले आहेत, या सगळ्या धर्मपुरुषांनी दिलेले आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर, चक्रधर, मुकुंदराज, म्हणजे गुणाढ्य किंवा राजा हाल यांची सगळी परिस्थिती आपण जर पाहिली, ही लोक भाषेशी जुळणारी होती. आणि म्हणून आपण वारंवार आपल्याला काही लोक असं म्हणतात की मराठी भाषेचं काय होणार, तेव्हा एखादा मनुष्य असं म्हणतो काहीही होणार नाही. कारण या भाषेमध्ये इतक्या प्रकारच्या बोलीभाषा आहेत की या सगळ्या बोलीभाषा एकत्र जरी केल्या तर आपल्याला 12 वर्ष पुरणार नाहीत. तर इतक्या बोलीभाषा आपल्याकडे आहेत. म्हणजे इतकी मोठी समृद्धता आपल्याकडे असते. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची स्थिती निर्माण येते, ही जाणीवपूर्वक शहरी लोकांनी किंवा विशिष्ट काही लोकांनी ही निर्माण केलेली सगळी परिस्थिती आपल्याला इथं ती दिसते आहे. हा सगळा इतिहास आपण जगाचा पाहिला, भारताचा आपण इतिहास पाहिला आणि अभिजात पण आपण मराठी भाषेचा सुद्धा पाहिलं. कारण की आपल्याला असं लक्षात येतं की ज्ञानेश्वरीसारखा समर्थ ग्रंथ किंवा लीळाशास्त्रासारखा दुसरा समर्थ ग्रंथ आजही लिहिला गेलेला नाही. म्हणजे मला हे सांगायचं की मराठी भाषेचा जन्मच खऱ्या अर्थाने पहिल्या प्रथम अभिजात भाषेच्या ग्रंथातून झालेला आहे. म्हणजे तिचं म्हणजे ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथाची जी योग्यता आहे, म्हणजे तुम्ही तपासू नका, म्हणजे आणखीन कुणाला तपासायला द्या. म्हणजे आम्ही असं आपल्याला असं लक्षात येतं की ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिल्यापासून त्या ग्रंथावर एकनाथ महाराजांच्या पासून चिंतन करत आहे. म्हणजे अगदी लोकमान्य टिळकापर्यंत चिंतन आलं आणि वेजनपर्यंत चिंतन आलं. पण प्रत्येकाने म्हटलं गेलेलं यासारखा अप्रतिम ग्रंथ नाही. कारण की मराठी माणसाला जी काही खरी जी नीड आहे, जे खरीची गरज आहे, ती गरज खऱ्या अर्थाने एकाचा सहसंबंध दुसऱ्याशी आहे. ह्या समूह प्रिय जपणारा हा माणूस आहे. खरं सांगायचं म्हणजे समाज भान असलेला हा माणूस आहे. आणि खरं या माणसाने कधीही आपला विवेक हरवलेला नाही. म्हणजे वाघमारे सर आपल्या व्याख्यानात सांगतीलच, अगोदरच मी जागा थोडी करून देतो की ते नेहमी व्याख्यानामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणतात की शिवाजी महाराजांसारखा एवढा निपुण राजा सगळ्या गोष्टींमध्ये निर्माण होण्याचं काय कारण आहे. म्हणजे या महाराष्ट्राची मशागत जर कोणी केली असेल 300 वर्ष अगोदर तर ती संतांनी केलेली. म्हणजे उगं एकाएकी एखादा राजा अशा पद्धतीने जन्माला येत नाही. ती आपल्याला त्याच्या अगोदरची काय सामाजिक आणि राजकीय धार्मिक परिस्थिती होती आपल्याला पाहावं लागतं. म्हणून भाषा ही जी गोष्ट आहे ही फार महत्त्वाच्या अशा प्रकारची गोष्ट आहे. आता आपण थोडं पुढच्या काळामध्ये आपण येऊया की भाषा ही काय, म्हणजे अभिजात होणं म्हणजे काय करणं किंवा भाषा जपणं म्हणजे काय करणं. म्हणजे नेहमी आपल्यासमोर असा प्रश्न असतो की मी भाषेसाठी काय करू शकतो. हे साधी गोष्ट आहे की आता मला भाषेतून आपण साजरा केलेला आहे की माझं काय कर्तव्य आहे. साधं सांगितलं जातं की मराठी बोला, मराठीमध्ये विचार करा, मराठी वाचा, मराठी लिहा, बरोबर आहे ना. व्यवहारसुद्धा मराठी भाषेमधून करा. म्हणजे शिक्षण मराठी भाषेमधून घ्या, हे एवढं आपल्याला सगळ्यांना सांगितलं जातं. म्हणजे आपल्या कुटुंबात मराठी भाषा आपण बोलली पाहिजे, आपली मुलं मराठी भाषा बोलली पाहिजेत. असं काय म्हटलं जातं आपल्याला, कारण की आपल्याला असं लक्षात येतं की आज आपल्याला इंग्रजी माध्यमांचं, इंग्रजी भाषेचं महत्त्व समाजामध्ये हे चांगल्या पद्धतीने लोकांना आपोआप ते बिंबलेलं आहे. किंवा काही राजकीय परिस्थिती किंवा काही सामाजिक दाखले त्याला ते निर्माण झालेले आहेत आणि तशी परिस्थिती आपल्याला समाजामध्ये दिसते आहे. हे सगळं जर आपण
खरं मानलं तर आज आपली महाराष्ट्रामधल्या लोकांची किंवा आपल्या ह्या हॉलमधल्या सगळ्या लोकांची मराठीबद्दलची काय भूमिका आहे, म्हणजे आम्ही काय करू शकतो भाषा म्हणून. आता ही भाषा तर तुम्हाला म्हणालो की ही भाषा इतिहासाच्या प्राध्यापकाची नाही, ही भाषा मराठीच्या प्राध्यापकाची नाही, बरोबर आहे का. ही भाषा महाराष्ट्रामधल्या जो मनुष्य मराठी बोलतो त्याची ती भाषा आहे. जे नेहमी असं होतं की भाषा दिन कोणाचा आहे, त्या मराठीच्या विभागाचा आहे, त्या लोकांचं आहे, त्याने ते बघून घ्यावं. किंवा वाचायचं कोणाचं काम आहे ते बघून घेतील, ते त्यांचा आमचा काही संबंध नाही त्या कादंबऱ्यांशी किंवा असं नसतं. पण खरं सांगायचं म्हणजे की भाषा जतन करणं हे प्रत्येकाचं काम आहे. निदान आम्ही आमच्या घरामध्ये एक चांगलं वृत्तपत्र मराठी वाचतो का, ज्या वृत्तपत्रात आम्हाला चांगले विचार शुद्ध मराठी भाषा आम्हाला वाचता येईल असं आहे का, जी निपक्षपाती असं एक वृत्तपत्र आपण वाचावं. निदान आपण महिन्याला 2 पुस्तकं तरी मराठी साहित्याची वाचावी. कुठलीही वाचा, कथा वाचा, कादंबऱ्या वाचा, कविता वाचा, ललित निबंध वाचा, निबंध वाचा, तुम्हाला आवडतील नाटकं वाचा. निदान आपण 2 तरी पुस्तकं वाचावी. ही काही अवघड गोष्ट नाही आहे मला सांगा. किंवा आपण जे घरामध्ये जे काही बोलतो आहोत की सगळी आपण आपल्या मुलासोबत आपण मराठीच भाषा आपण बोलली पाहिजे. म्हणजे आता आपली मुलं जर इंग्लिश शाळेमध्ये चालली गेली तर त्या मुलासोबत आपण कशा पद्धतीनं संवाद करणार आहोत, हाही एक विचार करण्यासारखाच मुद्दा आहे. म्हणजे ही परिस्थिती तुमची नाही, परिस्थिती माझी नाही, पण सगळ्या महाराष्ट्रामधलीच परिस्थिती, देशामधलीच परिस्थिती आपल्यासमोर अशी आणून ठेवलेली आहे की आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा आपण जागतिकीकरण स्वीकारलं तेव्हाच आपण या मुद्द्याच्या आहारी सगळे गेलेलो आहोत. म्हणजे आपल्याला विशिष्ट भाषेचं महत्त्व सांगितल्याशिवाय किंवा त्या भाषेमधनं आपल्याला आपली मुलं किंवा आपला सगळा व्यवहार पूर्ण केल्याशिवाय आपल्याला रोजगारच मिळणार नाही असं जेव्हा आपल्याला सांगितलं जातं, त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. ते खूप वेगळं आहे, म्हणजे ते सगळं वेगळं आहे आपलं, ही आपलं सगळं वेगळं आहे. आजही आपल्याला मराठी भाषेमधनं सगळ्या प्रकारचे रोजगार, सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा, सगळ्या प्रकारची साधनं आपल्याकडं उपलब्ध आहेत. युवा शिरवाडकरांच्या नावानं आपण हा जन्मदिवस साजरा करतो की खऱ्या अर्थानं की असा पहिला बंडखोर माणूस आहे की या माणसाने त्या काळामधल्या तमाम राज्यकर्त्यांना पत्र लिहून सुनावलेलं होतं. ते असं म्हणाले होते की महाराष्ट्र असा एकमेव प्रांत आहे की त्या महाराष्ट्रामध्ये की मराठी भाषा म्हणजे शिक्षणामध्ये नसतानाही मुलगा पदवीधर होतो. मराठी भाषा त्या मुलाला न येताही तो मुलगा महाराष्ट्रामध्ये राहू शकतो. मराठी भाषा त्या मुलाच्या शिक्षणामध्ये नसतानाही त्या मुलाला नोकरी लागू शकते सरकारी. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जर आम्हाला आमच्या प्रांतामध्ये या भाषेचं जतन आणि संवर्धन जर करायचंच असेल तर ही भाषा शिक्षणाच्या सगळ्या माध्यमात असली पाहिजे. ते माध्यम कोणतंही असो, ते वैद्यकीय माध्यम असो, ते लॉचं माध्यम असो, ते इंजिनिअरिंगचं माध्यम असो, ते बीफॉर्मसीचं माध्यम असो, ते आणखी ITIचं माध्यम असो, ते वाणिज्याचं असो, ते विज्ञानाचं असो, कुठलंही माध्यम असो की त्या माध्यमात ते भाषा असली पाहिजे. कारण भाषा असणं म्हणजे काय आहे, भाषा शिकणं म्हणजे काय आहे. आज आम्ही असे एक ओरड करतो आपण नेहमी आम्ही असं म्हणत होतो की समाज फार बिघडला, मूल्याची घसरण झाली, समाज फार ते झाला किंवा समाजामध्ये प्रचंड भ्रष्ट वर्तन, आचार विचार हा सुरू झाला. याची मुळं कुठं दडलेली आहेत, का सुरू झालं हे सगळं. त्याचं कारणच आहे की त्याचं कारण आम्हाला आमच्या अध्ययनामध्ये, आमच्या शिक्षणामध्ये मराठी भाषा फक्त 10वी पर्यंत शिल्लक आहे. आर्ट्स फॅकल्टी जर सोडली, कला विभाग जर सोडला आणि विज्ञानाने कॉमर्स हे SL सोडलं तर बाकी कुठल्या माध्यमात आम्हाला भाषा पाहायला मिळते. आमचं म्हणणं नाही फक्त मराठीच ठेवा, कुठली तरी भाषा ठेवा ना. म्हणजे आम्हाला जर समाजाचं सामाजिक वर्तन जर सुधारायचं असेल, काय म्हणालो मी, सामाजिक वर्तन जर आम्हाला सुधारायचं असेल, आमचं बिघडलेलं काय. म्हणजे आज आम्हाला सगळी भौतिक साधनं आम्हाला उपलब्ध आहे, सगळ्या सुविधा आम्हाला उपलब्ध आहेत, परंतु आमचं वर्तन एवढं बेताल झालेलं आहे की वर्तनामध्ये आमचा काहीच फरक पडत नाही. प्रदूषणामध्ये आमचे हात पुढे येतात, पर्यावरणाला नष्ट करत आमचे हात पुढे येतात, घराघरामधल्या हिंसाचाराला आमचे हात पुढे येतात. सामाजिक जीवनामध्ये आम्ही वावरता आम्हाला कुठे पिचकाऱ्या मारू शकतो तिथं आम्हाला काहीच वाटत नाही. पुढे गाडी जाते, मागे आम्ही थुंकतो, पाठीमागचे माग माणूस रंगतो, आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही.
तेवढंच काय आम्ही भर रस्त्यात गाडीला उभा करून आम्ही संवाद करू, त्याचं आम्हाला काही वाटत नाही. म्हणजे आमचं कुठं वर्तन नीट राहिलेलं याचं कारणच काय? कारण आता समाजावर संस्कार देणारी माध्यमच शिल्लक नाही आहे. समजा घरामध्ये चौकोनी कुटुंब आहे, आई आणि वडील नोकरीला येत आहेत किंवा आई तर कुठं आणखी नाही, मुलांना संस्कार करणार कोण आहे? शाळा त्याला आता कमी पडतायत. आणि कारण शाळेमध्ये आता भाषेचे विषय राहिलेलेच नाहीये. कारण की भाषेचे विषय जेव्हा आम्ही शिकतो तेव्हा आम्ही भाषा जशी आम्ही शिकत असतो, जशी आम्ही भाषेशी परिचित आम्ही होत असतो, तसंच आम्ही खऱ्या अर्थाने आम्ही मूल्यांशी परिचित होत असतो. आम्ही सामाजिक सद्भावनेशी परिचित होत असतो. आम्ही सय्यद सल्लाउद्दीन नावांची कविता आम्ही अभ्यासक्रमाला ठेवलेली होती, किंवा वामन यांची आम्ही कविता ठेवलेली होती, वामन मेश्रामांची आम्ही कविता ठेवलेली होती, निर्वासित नावाची आम्ही कथा ठेवलेली होती, किंवा आम्ही फर्स्ट इयरला तुम्हाला एक वारसा नावाची कथा ठेवलेली आहे की आता ते गेला तो अभ्यासक्रम, मागच्या अभ्यासक्रम आमचे होता तो ह्याचा. ते कथेची काय मूल्य आहेत मला सांगा. किंवा साहिल शेखची आम्ही दंगल नावाची आम्ही एक कथा आम्ही ठेवलेली होती. याचं मूल्य काय या कथेत? सगळ्या कथेचं जे या सगळ्या कथेमध्ये आम्हाला समाजाशी आम्ही काहीतरी देणं लागतो. आणि सामाजिक वर्तन आमचं कसं पाहिजे? सहचार्याचं पाहिजे, दुसऱ्याशी मदतीचं पाहिजे, दुसऱ्याशी खरे तादात्म्य पावणारं पाहिजे. ते आमच्यात हरवूनच चाललेलं आहे. ते जर आम्हाला होऊ द्यायचं नसेल तर खऱ्या अर्थाने की आम्हाला आमच्या शिक्षणामध्ये मातृभाषा म्हणून मराठी साहित्याचा विचार आम्हाला करावाच लागेल. त्याच्याशिवाय समाजाचं सामाजिक जीवनमान जर उंचावायचं असेल तर ते नीती आणि मूल्यानं ते वर येऊ शकतं. आणि नीती आणि मूल्य जर आम्हाला समाजामध्ये द्यायचीच असतील तर त्याच्यासाठी आम्हाला खऱ्या अर्थाने भाषेचं खूप मोठं काम आपल्याला पाहता येतं. दुसरा मुद्दा आमचा असा आहे की आम्ही जाणीवपूर्वक आमची सगळी व्यवस्था आमच्या कुटुंबाला, आमच्या मुलांना स्वभाषेपासून आम्ही दूर घेऊन जात आहोत. जाणीवपूर्वक आम्ही त्या मुलाला इंग्रजी शाळेमध्ये आम्ही घालतो आहोत. नागपूरमध्ये एक रुईलकर नावाचे एक प्राध्यापक गणिताचे होते. त्यांनी MSCच्या मुलांना, अर्ध्या मुलांना त्यांनी इंग्रजीमधनं गणित शिकवलं, अर्ध्या मुलांना त्यांनी मराठीमधनं गणित शिकवलं. तर त्यांनी जेव्हा परीक्षा झाली त्यांची तेव्हा त्यांनी लक्षात घेतलं, त्यांनी विचारलं मुलांना की तुम्हाला कुठलं गणित पटकन समजलं? तर जे गणित मराठीमधून MSCत शिकलो होतं ते मुलं म्हणाले की सर आम्हाला गणित हे मराठीमध्ये आम्हाला पटकन समजतं. कारण त्याचा जो काही बेस झालेला आहे, त्याची जी काही तयारी झालेली आहे, त्याला त्याच्या कानावर जे काही सुरुवातीच्या काळापासूनची की भाषा पडलेली आहे ती भाषा त्याला फार चांगल्या पद्धतीने अवगत झालेली आपल्याला पाहायला मिळते. अशी हजारो उदाहरणं आपल्याला देता येतील. म्हणून जर आम्ही आमच्याच मुलाला इंग्रजी शाळेमध्ये घेऊन चाललो गेलो तर त्या मुलांचा बौद्धिक आणि मानसिक विकास होणार नाही, हे तर सत्य आहे. कारण आम्ही समाजात मराठी, कुटुंबामध्ये मराठी आणि शाळेमध्ये इंग्रजी आम्ही जर बोलू लागलो गेलो तर तो मुलगा गोंधळून जाण्याची दाट शक्यता आहे. अशी परिस्थिती आहे. आणि अजून तो रिझल्ट आपल्याकडे तो यायचा आहे. म्हणजे आणखी पुढच्या 10 वर्षामध्ये आपल्या तमाम सगळे इंग्रजी शाळेचे रिझल्ट आपल्या मुलांपर्यंत आपल्यापर्यंत येऊन ते पोहोचतील असं आपल्याला दिसेल. म्हणून आपल्याला सांगणं हेच आहे की भाषेचा विकास हा कुटुंबापासून सुरू होतो आणि तो समाजापर्यंत येऊन तो थांबतो. म्हणून भाषा जर विकास आपल्याला जर करून घ्यायचा असेल, चौरस विकास भाषेचा जर व्हायचा असेल तर ती भाषा बोलणाऱ्या सगळ्या समाजाने त्या भाषेला स्वीकारलं पाहिजे. त्या शेतकऱ्याने स्वीकारलं पाहिजे, प्राध्यापकाने सगळ्यांनी स्वीकारलं पाहिजे, डॉक्टरने स्वीकारलं पाहिजे, वकिलाने स्वीकारलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी मराठी भाषेतून लिहिलं पाहिजे, मराठी भाषेतून बोललं पाहिजे, मराठी भाषेतून विचार केला पाहिजे की भाषेचा विकास हा एकाच्या खांद्यावर होत नाही, एकाच्या सामर्थ्यावर होत नाही, ह्या सगळ्यांच्या सामर्थ्यावर होत असतो. हे आपण जरा समजून घ्यावं. लातूरला जी काही बांधकाम खात्यामध्ये परिमंडळ मंडळाचे एक म्हणजे इंजिनियर आहेत, त्यांनी परवा पुस्तक केलं की शून्यातून 100कडे. मुळामध्ये हा मुस्लिम जातीमधला हा मनुष्य, बीड जिल्ह्यामधला आणि मराठी शाळेमधून शिकलेला, आज तो लातूर आणि दुसऱ्या 2 जिल्ह्याचा तो प्रमुख आहे. तो सांगतो की आमचं कुठंही अडलेलं नाही, की इंग्रजी शाळेतून शिक्षण झाले असं आमचं कुठेही अडलेलं नाही. आणि त्याच्या गावी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश फक्त 5 दिवसामध्येच पूर्ण होऊन जातात, फक्त 5 दिवसामध्ये. त्यांच्या गावामध्ये जेवढे नोकरदार आहेत ते सगळे नोकरदार अगोदर शाळेमध्ये जातात, गावात आल्यानंतर पुन्हा घरी जातात. म्हणजे आता सरकारनेच सगळं करावं आपण असं न म्हणता, म्हणून मी म्हणालो की आपण काय करू शकतो त्या भाषेसाठी, आपलं काही कर्तव्य आहे का, तर ते सुद्धा आपण त्या ठिकाणी समजून घ्यावं. दुसरा एक मुद्दा आपल्याला या ठिकाणी त्यांनी आपल्याला सांगितलं सरांनी आपल्याकडं
की मराठी भाषा अभिजात झाली म्हणजे काय झालं तर आपल्याला काय करता येईल. जेव्हा अशा प्रकारचा विचार आपण पाहतो की मराठी भाषा अभिजात झाल्यानंतर आपल्याला काय करता येईल, तर आपल्याला खूप काही करता येतं. जेव्हा सरकारशी काही लोकांनी चर्चा केली तेव्हा आणखीन सरकारच म्हणतंय तुम्हीच आमच्याकडं काय करताय ते सांगा म्हणजे आम्ही ते करू. म्हणजे सरकारला आता निरंकार, पूर्वी शिक्षण मंत्री केसरकर होते, आता शेलार मामा आहेत. म्हणजे आता मंत्री बदललेले आहेत पण त्यांचं डोकं आणखी निरंकस आहे. पण तामिळनाडू सरकारनं असं केलेलं नव्हतं. जेव्हा तामिळनाडू सरकारनं दर्जा दिला त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आम्हाला दर्जा दिला की आम्ही हे प्रकल्प राबविणार आहोत. म्हणजे आम्ही इथं कमी पडतो. म्हणजे 450 कोटी आम्हाला मिळणार आहेत का, की देशातल्या 450 विद्यापीठामध्ये मराठी भाषेचं अध्ययन सुरू होणार आहे का, किंवा इतके कोटीला मिळणार आहेत का, इतक्या ग्रंथालयाला अनुदान मिळणार आहे का, ही सगळे मुद्दे त्या रंगनाथ पठारे यांच्या अभिजात मराठी भाषेच्या अहवालामध्ये दिलेले होते. तीच लोक वारंवार रेकॉर्ड करून ते बोलत आहेत. पण याच्यापेक्षा आपल्याला आणखीन काय करता येईल, तेव्हा जेव्हा त्याच्या संदर्भाने आपण चिंतन करायला लागतो तेव्हा मला खूप काही आपल्याला करता येतं. की जसं आपण बोलीभाषेचा आता आपण विचार केला तेव्हा आपल्याकडे आजही आपण म्हणतो की 52 प्रकारच्या बोलीभाषा आहेत, परंतु बोलीभाषेतले शब्दकोश आपल्याकडे आजही तयार नाही आहेत. ते सुरुवात मराठवाडा साहित्य परिषदेनं आता इथून ती केलेली आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये बोली शब्दकोश मराठवाड्यातल्या भाषेचा येईल. त्याचं पुढचं काम असं आहे की प्रमाण भाषा, एक शब्द प्रमाण, आणि पुढं मराठवाडी बोली भाषेबद्दल किती शब्द आहेत. समजा आपल्याकडं बनीम शब्द आहे, म्हणजे कडब्याची वळई म्हणतो आपण, त्याला बनी म्हणतो, वळई म्हणतात. तर प्रमाण भाषा काय आहे, तर त्याला पुढं आपल्याला सगळे शब्द देता आले पाहिजे. जेवढ्या 52 प्रकारच्या 52 बोली भाषेमध्ये एक शब्दाला आपल्याला कदाचित 4-4, 5-5 सुद्धा पान भरू शकतील. म्हणजे अक्षर जर आपण काढलं तर अक्षराचे जवळपास 500 ते 600 पानाचे 2-3 खंड आपल्याला येतील. हे काम कोण करू शकणार आहे मला सांगा. ते आपल्याला आपण करू शकतो. ते सरकारनं समिती नेमून ते केलं पाहिजे. सरकारने नेमत असताना, समिती नेमत असताना ज्या माणसांना काम करण्याची भूमिका आहे का ते नेमले पाहिजे. हे सुद्धा सरकारने पाहिलं पाहिजे. म्हणजे अलीकडं आता अगदी विश्वकोश मंडळाच्या नव्हे तर अगदी सगळ्या नियुक्त्या अशा होत आहेत की आम्हाला काय किती सपोर्ट मिळणार आहे, किती मदत मिळणार आहे आम्हाला तुमची. म्हणजे परवा यादव सर हिंदी साहित्य अकादमीवर आहेत आणि ते मुंबईला बैठकीला गेले, मंत्र्यासोबत बैठक होती. त्यांनी मंत्र्याचं पहिलंच वाक्य होतं, आम्हाला किती मतं मिळणार आहेत तेवढे प्रोजेक्ट तुम्ही मंजूर करा. म्हणजे याच्याने तुम्हाला भाषा जगवायची आहे का माणसं जगवायची आहे. हे चुकीचं धोरण आहे. सरकार कोणाचा हा महत्त्वाचा मुद्दाच नाही, लक्षात घ्या. जेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा तमाम या देशामधल्या उच्चवर्णीय आणि यशवंतराववर टीका केली की आता हे राज्य मराठ्यांचं आहे का महाराष्ट्राचा, असा प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं हे राज्य मराठी भाषिकांचं आहे. हे राज्य तमाम मराठा समाजाचं, म्हणजे जो मराठी भाषा बोलतो त्याच्या लोकांचं राज्य आहे, असं उत्तर त्यांनी ते समयसूचक उत्तर दिलेलं होतं. आणि जेव्हा आणखीन विरोध होऊ लागला तेव्हा यशवंतराव चव्हाणांनी तर्कतीर्थ जोशी यांना विश्वकोश मंडळाचं अध्यक्ष केलं. तेव्हा तर्कतीर्थ म्हणाले की मी मुंबईमध्ये येऊन तुमच्या हाताखाली काम करणार नाही. तेव्हा यशवंतरावांनी वाईमध्ये त्या विश्वकोश मंडळाचं कार्यालय उभा, आजही ते वाईलाच कार्यालय आहे. अशा दृष्टी असणारा माणूस आपल्याकडे आज आपल्याला सापडणार आहे का. परवा जेव्हा विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे 8 वर्ष मुख्यमंत्री आलेले होते तेव्हा कोणीतर त्याला म्हणालं की दिल्ली, तुम्ही नेहमी दिल्ली अटकेबार म्हणता. दिल्लीमध्ये आणखीन जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये आणखी मराठी भाषेचं अध्यासन नाही, ते तुम्ही ते स्थापन करा. तात्काळ देशमुख साहेबांनी 200 कोटीचा निधी त्याला डिक्लेअर केला आणि त्यांनी 6 महिने सर जाहिरात होती वृत्तपत्रामध्ये की दिल्लीमध्ये आपल्याला मराठीचा प्राध्यापक आम्हाला एक द्या, आम्हाला तिथं अध्यासन सुरू करायचं आहे. एकाही प्राध्यापकांनी अर्ज केला नाही. ही आपली भाषेची स्थिती आहे. हे आता मला मराठी येते म्हणजे मला इंग्रजी येणार नाही ह्याची काळजी मी घेतोय असं नाही. मला जेव्हा मराठी येतं तेव्हा मला इंग्रजी पण आलं पाहिजे, मला हिंदी पण आलं पाहिजे, मला मराठी पण आलं पाहिजे. आम्हाला मराठी यायला लागली की हिंदी आम्ही सोडतो असं नाही. भाषा आम्हाला किती जमतात तेवढी तुमची योग्यता त्या ठिकाणी सिद्ध होत आहे. पुन्हा 6 महिन्यानंतर त्याने तो निधीही दिला नाही, त्याचं काही कारणच नाही. आता आम्ही जे काही टिंबड्या पिटत आहोत की 450 विद्यापीठं देशामध्ये आहेत आणि त्या 450 विद्यापीठामध्ये आमची मराठी जाणार आहे. पण तुम्हाला माणसं मिळतील का. म्हणजे आणखी 2 वर्षामध्ये सगळ्या महाराष्ट्रामध्ये 450 प्राध्यापक मराठीचे शिल्लक राहतील. सगळे सेवानिवृत्त झालेले असतील 2030 नंतर. बरोबर आहे का. भरतीच नाही ना. मग नवीन तुम्हाला कोण येणार आहे. म्हणजे याच्यातनं आम्ही जरा बाहेर आलं पाहिजे असं मला वाटतं.
म्हणून आम्ही शब्दकोश आम्ही देऊया. त्यानिमित्तानं काय होईल की लुप्त होणारे शब्द जिवंत होतील, त्याचं संकलन होईल आम्हाला. दुसरी गोष्ट अशी आहे की परत एकदा आम्हाला भाषेचा इतिहास किंवा साहित्याचा इतिहास आम्ही नव्यानं लिहिला पाहिजे. कारण जेव्हा ज्याने इतिहास लिहिला तेव्हा त्याने तो इतिहास संकुचित दृष्टिकोनातून लिहिलेला आहे. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिलं नाटक लिहिलं, त्याचा उल्लेख त्या काळामधल्या राशिक जोग यांनी अना देशपांडे यांनी केलेला नाही. त्याचा उल्लेख म्हणजे ते नाटकाचा उल्लेख जर केला, अलीकडे आणखी 20 वर्ष नाटकाची इतिहास आपल्याकडे येतो. हीच कवितेबद्दल आपल्याला बोलता येईल. तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 26 शिलालेख आहेत मराठी भाषेचे, आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 11 का 12 ताम्रपट आहेत जे लातूर वसा आणि वारसा ग्रंथामध्ये आले. की अशा सगळ्या जिल्ह्याचा सर्वे जर आपल्याला केला तर कदाचित महाराष्ट्रामध्ये नव्यानं आणखीन आपल्याला काही शिलालेख सापडण्याची आवश्यकता आहे, म्हणजे सापडू शकतात आपल्याला. त्याचा आपल्याला शोध घेता आला पाहिजे. चौथी गोष्ट अशी आहे की मराठी भाषेचं सगळ्यात सत्व काय असेल, मराठी भाषेची ताकद काय असेल, तर 2 साहित्यावर मराठी भाषेची खूप मोठी ताकद आहे. त्याच्यातला पहिला जो घटक आहे तो मराठी संत साहित्य. म्हणजे जगात जेवढे धर्म आहे त्या सगळ्या धर्मात तत्वज्ञान जर आपण पाहिलं, त्या तत्वज्ञानाच्या तोडीचं तत्वज्ञान संतांचं तत्वज्ञान आहे. आम्हाला हे तत्वज्ञान जगातल्या सगळ्या भाषेमध्ये घेऊन जाता येईल का? म्हणजे या निमित्ताने आपण ते घेऊन गेलं पाहिजे. म्हणजे आम्हाला इंग्रज आले म्हणून आम्ही ख्रिस्त पुराण तिथं पाहतो, पण तुम्हाला तुकोबाची गाथा घेऊन जाता येईल का तिथे? अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, पोलंडमध्ये, जर्मनीमध्ये, जपानमध्ये कदाचित ह्या सगळ्या मुळं आम्हाला थोडंशा देशामधला जो काही ताणतणाव आहे कमी होऊ शकेल. आम्ही बाहेर गेले की बुद्धाचं नाव घेतो आणि इथं आले की आम्ही कुंभमेळ्यामध्ये डुबकी मारतो. ही जी विसंगती आहे ही जर आम्हाला खरी जर दूर करायची असेल तर आम्हाला बुद्ध सुद्धा पोहोचवता येईल का आशिया खंडाच्या बाहेर? प्रामाणिकपणे आम्ही जर तो पोहोचवला तर ही कुणाचं भूषण असणार आहे? तर ते आम्हाला आपल्याच भाषेचं, आपल्या देशातच भूषण ते असणार आहे. हे सुद्धा आपल्याला खूप म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने सांगता येईल. म्हणजे असे 10-20 मुद्दे आपल्याला या निमित्ताने आपण ते करून ठेवलेली आहे. म्हणून संतांचं तत्वज्ञान आम्ही जर भक्ती बाजूला काढली, तत्वज्ञान आम्ही त्याच्यातलं जर दिलं, ते तत्वज्ञान कुराणाच्या बरोबरीचं आहे, ते म्हणजे त्या बायबलच्या बरोबरीचं आहे, ते बुद्धाच्या तर बरोबरीचं आहेच आहे. कारण बुद्ध आणि पुन्हा संत साहित्य आलेलं आहे, ते जैनांच्या बरोबरीचं आहे. हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल आपल्याला. म्हणून ते आपल्याला जर आम्ही दिलं तर या निमित्तानं आमची भाषा पुन्हा जगभर जाणार आहे. म्हणून भाषेमधलं जे साहित्य आहे त्या सगळ्या साहित्याचे अनुवाद खूप मोठ्या प्रमाणामध्ये इतर भाषेमध्ये झाले पाहिजेत. तसे आम्ही करणार आहोत का नाही? एक कर्नाटक सरकार फक्त आहे, ज्या काही कर्नाटक सरकारांनी पूर्ण भारतभर बसवेश्वर पोहोचवला आणि जगभर बसवेश्वर पोहोचवला. दुसरं राज्य आपल्याला देशामध्ये दिसत नाही. म्हणजे बसवेश्वरांचं सगळं साहित्य आम्हाला हिंदीमध्ये मिळतं, मराठीमध्ये मिळतं, कन्नडमध्ये तर आहेच आहे, तेलुगूमध्ये मिळतं, तमिळमध्ये मिळतं, ओरिसामध्ये मिळतं, सगळ्या भाषेमध्ये मिळतं. तसंच ते जर्मनीमध्ये मिळतं, ऑस्ट्रेलियाच्या भाषेमध्ये मिळतं, म्हणजे रशियन भाषेमध्ये मिळतं, जपानीज भाषेमध्ये मिळतं. पण आम्हाला असं आम्ही आमच्या संत साहित्याचं करणार आहोत का नाही? ते आम्ही केलं पाहिजे. म्हणजे आम्हाला अभिजात म्हणताना आम्हाला असं म्हणजे अधिक आपल्याला अभिमान होईल हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठी शाळा आता आम्ही 19 संख्या झाली म्हणून बंद करत आहोत. एकही विद्यार्थी असेल त्या शाळेला आम्ही चालू ठेवणार आहोत का? हे ताराबाई भोवाळकरांनी सुद्धा मुद्दा मांडला, म्हणून तो उशिरा मुद्दा मांडला. तुम्हाला असं वाटेल की भोवाळकरांचं ऐकून तुम्ही बोलताय ते काय? याच्या अगोदरच 1.5 वर्षापूर्वी मी कालिदासराव मानेच्या शिक्षण संमेलनामध्ये शिक्षणाची सद्यस्थितीवर हा मुद्दा मी मांडलेला होता की तुम्ही 19 विद्यार्थी संख्या झाली, पटसंख्या आहे की तुम्ही शाळाच बंद करतात आणि तुम्ही मराठीच्या नावाने इकडे गळे काढता. अभिजात भाषा. जेव्हा माहिती कार्यालयाने मला बोलवलं ते म्हणाले की सर, सरकारनं काय करायला सांगू नका पाहिजे, मराठी भाषेचं श्रीमंत मोठे पण तेवढं सांगा. म्हणजे आम्हाला सरकारने काय करायचं आम्हाला सांगूच द्यायचं, असं नाही म्हणलं चाललं. नाही म्हणले, आम्हाला निर्देशच आहे. म्हणजे असं आम्हाला म्हणजे अगदीच तारा म्हणले ना आपल्याला की मला आधी दम भरलाय म्हणले ना, ते स्वतःच म्हणले ना, दम भरलाय मला की जास्त बोलायचं नाही आणि काय बोलायचं आहे ते त्यांना सांगितलं होतं. पण एवढ्या सुद्धा त्यांनी जे काही बोलायचं होतं ते त्या बोलून गेल्या. म्हणजे परिस्थिती अशी आहे की सरकारला हे आवडत नाही.
सरकारची खूप मोठी जबाबदारी आहे की ती जबाबदारी सरकार निपक्षपातीपणाने निरपेक्षपणाने ती पूर्ण करणं आवश्यक आहे. आम्ही नुसतंच म्हणतो यात आमचा श्रेष्ठ ग्रंथ आहे, कोसला आमची खूप मोठी कादंबरी आहे, परंतु ही कादंबरी किती भाषेमध्ये गेली, ती कधी जाणार आहे? म्हणजे जोपर्यंत आमची हे सगळं साहित्य तिकडं जात नाही किंवा भैरप्पा जेव्हा आमच्या कन्नडमधला आमच्याकडे येत नाही तोपर्यंत हे देवाणघेवाण आमच्याकडे अधिकतर झाली तर ते झाल्याशिवाय हे सगळं होणार नाही. म्हणून मराठी शाळा सरकारने लक्ष दिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की ग्रंथालयाची काय अवस्था आहे महाराष्ट्रामधल्या. म्हणजे सगळ्या ग्रंथालयाचे शोध आपण जर अतिशय निकृष्ट दर्जाची पुस्तकं ग्रंथालयामध्ये आहेत, ज्या पुस्तकं वाचून आम्हाला काहीही त्याच्यातला फायदा होणार नाही. म्हणजे कशा म्हणजे 100 रुपये पुस्तकाची किंमत असेल तर 20 रुपयाला पुस्तक ते दिलं जातं आणि म्हणून ते ग्रंथालय खरेदी करतात. ग्रंथालयाची संख्या किती आहे? 5000 आहे. वाचणे किती आहे? 500. याच्याने आमच्या समाजाचं भलं होणार नाही. म्हणजे जेव्हा आम्हाला रावसाहेब कसबेंची पुस्तकं वाचावी लागतील, महात्मा फुलेंची पुस्तकं वाचावी लागतील किंवा शूद्रपूर्वी कोण होते बाबासाहेबांचे पुस्तक आम्हाला जेव्हा वाचावं लागेल तेव्हा आमच्या डोक्याला मुंग्या येतील, तेव्हा आम्ही विचार करायला लागू, तेव्हा आम्हाला कळेल ह्या सगळ्या गोष्टी. राजाराम शास्त्री भागवताने जे लिहून ठेवले मराठीत तेव्हा लिहिले. मराठीचा संबंध संस्कृतशी नाही 1935ला. आणि आम्ही छाती ठोक सांगत असतो की संस्कृतमधून मराठी जन्माला. म्हणून मी सुरुवातीला म्हणालो की हेमाद्री आणि संस्कृत भाषा आहे की आपल्या महाराष्ट्रावर कायम डोक्यावर बसलेले आहेत, ते उतरायला तयार नाही, कारण आपलं वाचनच नाही म्हणून. अशा सगळ्या गोष्टी आपल्याकडं आहेत. म्हणून भाषेशी बांधील राहणे म्हणजे आपल्या संस्कृतीशी बांधील राहणे. भाषेशी बांधील राहणे म्हणजे आपण आपल्या अस्मितेशी बांधील राहणे. म्हणजे आणखी दुसरं काहीच असू शकत नाही. कल्पना करा, भाषा संपली म्हणजे संस्कृती संपली, संस्कृती संपली म्हणजे तुमची ओळख संपली. काय म्हणालो मी? तुमची ओळख संपली. हे आपली ओळख कशावर आहे? भाषा, साहित्य, संस्कृती आणि पुन्हा प्रदेश आणि त्याचा इतिहास, भूगोल ही आपली ओळख आहे. आणि हे जतन करण्याचं काम जर कोण करत असेल तर ती भाषा करत असते. म्हणून भाषा आपल्याला मिळालेला पूर्वजांकडनं खूप मोठा ज्ञानाचा वारसा आहे. आणि मराठी भाषा त्याही काळामध्ये अनेक भाषेची संघर्ष करून ते विचाराचे प्रभाव जिवंत ठेवत होती. आजही मराठी भाषा इंग्रजी भाषेशी हिंदी भाषेशी संघर्ष करून ती आपला विचाराचा प्रवाह ते जिवंत ठेवते आहे. थांबतो. धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. आभार मानतो.